हॅलो, जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आपण हे डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलेले आहे। ह्या ग्लासाने आपण 3 ग्लास आपण डाळीचं पीठ हे सुजीच्या चाळणीने बारीक चाळणीने चाळायचं। शेव करायची ना आपल्याला, मग ते शेव मध्ये त्या ह्याच्यामध्ये अडकू नये, ते साचा असतो ना, साच्यामध्ये काही कण अडकून बसू नये म्हणून सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं। आणि त्यामुळेच हे चाळून घेतलेलं आहे मी। हे ओवा पूड सुजीच्या चाळणीने चाळून घेतलेली आहे, त्याची काळजी खूप घ्यावीच लागते। हे जिऱ्याची पूड आहे मी वेगळी केली आहे, ती पण मी एवढे 1 पोह्याचा चमचा भरून घेतली। ही सुद्धा पाऊण चमचा जवळपास ओव्याची पूड घेतली। जिऱ्याची पण मी छान मिक्सर मधून काढून बारीक करून छान सुजीच्या चाळणीने चाळून घेतली। ही धनेपूड सुजीच्या चाळणीने चाळून घेतली, म्हणजे हे त्या झाऱ्याच्या छिद्रामध्ये अडकणार नाही, त्याच्यासाठी चाळून घेण्याची काळजी घ्यावी लागत असते। त्यामुळे हे आता टाकू आपण याच्यामध्ये, या डाळीच्या पिठामध्ये हे ओवा पूड, हे टाकू जिरेपूड, हे टाकू धनेपूड। धनेपूड थोडी कमी घेऊ आपण, कारण आधीच जास्त घेण्यात आली, त्यामुळे 1-1.5 चमचा अंदाजे घ्यायची, 1-1.25 चमचा। त्याला टाकू आपण चवीपुरतं मीठ, आपल्याला चमचाभर गेलं, आणि त्यामध्ये उगी थोडंसं कवर। याला टाकू आपण हळद, आपला हळद हे छोटा चमचा आहे, अंदाजे आपले हळद आपण यानं 3 चमचे टाकलेली आहे। अजून एवढी टाकू, 3.5 चमचे हळद टाकली, छोटा चमचा आहे आपला। आपण लसणी शेव करणार आहोत। लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मी मिक्सर मधून बारीक करून घेतले। याला गाळून घ्यायचं आपण, कारण असं जर टाकलं तर आपल्या त्या जे आपण शेवगा घेतलेला आहे त्या छिद्रामध्ये अडकून बसेल ना, त्यामुळे असं गाळून घ्यायचं हे पाणी। आणि हे मिक्सरचं भांडं मी विसळून घेतलेलं आहे, मिरच्याचं पाणी। आपण कोथिंबीर, लसूण आणि मिरची, हे कशी लसणी शेव करायची आहे ना आपल्याला, लसूण मिरची शेव। दिवाळी विशेष हा भाग आहे आपला, दिवाळी विशेष आपण शेव करत आहोत। हे असं दाबून दाबून हे सगळं लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर आपल्याला याच्यात पाणी घ्यायचं, आणि यामध्ये आपल्याला सगळं मिसळून घ्यायचं। आपण हे सगळं पीठ, हे सगळं आपण मिक्स करून घेऊ, आणि त्यामध्ये आपण हे काढलेलं पाणी टाकून घेऊ। ही फार खमंग आणि कुरकुरीत होते शेव ही। आता आपण एकदा अजून हे सगळं जे मिश्रण आहे ना आपण मिक्सर मधून काढलेलं, हे वाटीमध्ये आपण हे काढून घेऊ। अजून एकदा ह्याचं पाणी करून आपण ह्या पेल्यामध्ये गाळून घेऊ, आणि त्याला टाकणार आहोत। हे असं गाळून गाळून घेऊ आपण हे पाणी, लसूण आणि कोथिंबीर आणि मिरची, आणि हे पाणी आपण टाकून तिंबून घेणार आहोत आपण। असं सगळं मिक्स करून तिंबून घ्यायचं। हे असं मिश्रण असं ठेवायचं, एवढं फार पातळ पण करायचं नाही आणि फार घट्ट पण करायचं नाही। आणि तेल तापायला ठेवलंय आपण, कढई ठेवली, तेल टाकलंय त्याच्यावर, आपलं तेल तापत आलंय। याला काय करायचं, शेवग्याला थोडं तेल लावून घ्यायचं सगळीकडून, म्हणजे आपलं पीठ त्याला चिटकत नाही। असं तेल लावून घेतलं की आतून सगळं ह्याच्यामध्ये असं हे भरायचं शेवाचं। आणि आता आपलं तेल तापलेलं आहे, आपण गॅस लहान थोडा करून घेऊ, आणि याच्यामध्ये असं शेव पाडून घेऊ। हे आपण अशी खालीवरी करून घ्यायची। आहा, आपला कलर किती छान आलेला आहे शेवेला, शेव खूप मस्त व्हायलेली आहे आपली। आपण आता ही शेव अशी टाकून घेणार आहोत। हे आपण अशी उलटवून घेऊ, त्याला खालचा भाग वर करून घ्यायचा आणि वरचा भाग असा खाली करून घ्यायचा। आता ही आपली शेव झालेली आहे। 20-20, 25-25 सेकंद ठेवायची, जास्त ठेवायची नाही।
पण चांगली कुरकुरीत झाली पाहिजे, खुसखुशीत चांगली तळल्या गेली पाहिजे. ही आपली शेव. हे असं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असं टाकून घ्यायचं. हे असं सगळं टाकून वरचेवर शेव करून घ्यायची शेव सगळी. असं उलटून घ्यायचं त्याला. आणि आता आपलं झालेलं आहे, हे काढून घ्यायचं शेव आपली. आणि अशी ठेवत राहायची अशी एकावर एक. हे चाळणी घेतलेली आहे खाली आपण, ह्या चाळणीतून तेल सगळं हे आपली अशी बघा सगळं चाळणीमध्ये मी निथळायला ठेवले. खाली एक ताट ठेवलं आणि ताटामध्ये चाळणी ठेवून आपण शेव सगळी तळून घेतली. म्हणजे काय होतंय, तेल आपल्या निथळून निघतं ना सगळं. आणि हे अशा आपल्या पूर्ण शेव पूर्ण अशा निघालेल्या आहेत. छान अशा गोल 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 पडतात. ह्या किती छान झाल्या तुम्ही पाहू शकता. शेव आपली किती छान झालेली आहे. अशा प्रकारे आपली दिवाळी विशेष लसणी शेव तयार झाली, कोथिंबीर हिरवी मिरची सहित. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.